भातकुल तालुक्यातील मौजा वाटोडा शिकलेश्वर येथील राहुल सुभाष रावेकर यांच्या गट क्रमांक 424 या शेतामधूनही कोणतीही पूर्व परवानगी सूचना न देता 4 विद्युत खांब उभारण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। महावितरणच्या ठेकेदाराच्या मार्फत हे काम करण्यातही आल्याचे सांगितले जात असून त्यामुळे शेती मशागतीच्या कामातही अडथळा निर्माण होत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे। या शेतालगत असलेल्या लेआउटमध्ये हे विद्युत खांब टाकून हे लाईन नेण्याचा देखील प्रकार या ठिकाणी घडला आहे। सदर लेआउट धारकाला पर्यायी मार्ग असताना देखील महावितरणच्या मनमानी कारभारामुळे हे विद्युत खांब या शेतकऱ्याच्या शेतामधूनही टाकल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे। संबंधित विद्युत खांबाच्या या तारामुळे भविष्यात जीवितहानी झाल्यास याला सर्वतो जबाबदार महावितरण राहणार आहे। त्वरित संबंधित महावितरणने तात्काळ घटनास्थळी येऊन त्यांनी पाहणी करून हे विद्युत खांब हटवण्यात यावे अशी मागणी देखील शेतकऱ्याने एका निवेदनातही नमूद केली आहे। काय सांगू शकतो? माझं नाव राहुल सुभाष रावेकर, वाटोडा शिकलेचं। हे माझं शेत आहे 55 आर। माझ्या शेताच्या बाजूनं जे प्लॉटिंग पडली आहे त्यानं आम्हाला न विचारता आमच्या वावरातून खांब नेलेले आहे। आम्हाला ते काम हटवायचे आहे। जर येईनं नाही असं आम्ही महावितरण वाल्याले 5-6 वेळा कॉल केला, तिथं आम्ही सही शिक्का मागितला तर आम्हाला हटू म्हटलं म्हणजे त्याला न देता ते 15 दिवसापासून आम्ही सतत त्याच्या मागावर त्या साहेबाच्या मागं ते साहेब आम्हाला हाव नाही सांगतो असं करता 15-20 दिवस झालेले आहेत। तर आम्ही आमचे कामं धंदे सोडून या वावराच्या मागं लागलो। आता वावर पेरण्याचे कामं लागले, ट्रॅक्टर राहायला मारायचा आणि तिथून याजाच्या रस्त्यावर त्यानं पोल गाडलेला आहे। आम्ही ट्रॅक्टर कुकडून आणा वावरात कुकडून यावं, हे वावरात 4-4 पोल आहे, हे आम्हाला हटवायचे आहे। येईनं न असं जसं बा नाही येईनं नाही हटवलं तर मी इथं आंदोलन करणार किंवा नाही तर मी फाशी घेऊन मरणार। बस माझं एवढं म्हणणं आहे, पोल हटवायचे आहे तरी महावितरणवाल्याची आहे बा आता।